श्री स्वामी समर्थ. तुमचे सुप्रिया मराठी ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आज आपण अनेकांच्या मनातील एक प्रश्न समजून घेणार आहोत. देवघरात पितरांचे टाक ठेवायचे का? जर तुमच्या घरात पणजोबा, आजोबा किंवा वडिलांचे पितरांचे टाक ठेवण्याची जुनी कुल परंपरा असेल तर ती परंपरा विनाकारण मोडू नये. मात्र पितरांना देवाचा दर्जा दिलेला नसल्यामुळे त्याचे टाक मुख्य देवाऱ्यात देवासोबत ठेवू नये. ते दक्षिणेकडील भिंतीवर किंवा मुख्य देवघरात डाव्या किंवा उजव्या बाजूस स्वतंत्र पाटावर किंवा योग्य ठिकाणी ठेवावेत. पितरांची सेवा नेहमी पूजेच्या पूर्वी करावी. दक्षिण दिशेकडे तोंड करून बसावे, कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. त्यानंतर नित्यसेवा दिलेली पितृस्तुती स्तोत्र किंवा पितृसूक्त यांचे श्रद्धेने पठण करावे. पितरांची सेवा पूर्ण झाल्यानंतर कोणाशीही न बोलता हात पाय तोंड स्वच्छ धुवून आचमन करावे. त्यानंतर घरातील देवाची पूजा सुरू करावी. अशा प्रकारे पितरांचा सन्मानाने देवपूजा यांचा योग्य क्रम पाळल्यास घरात धार्मिक शिस्त परंपरेचा सन्मानाने आध्यात्मिक समाधान लाभते. ही माहिती धार्मिक परंपरा आणि प्रचलित श्रद्धावर आधारित आहे. आपल्या कुलाचारानुसार किंवा घरातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आचरण करणे अधिक योग्य ठरते. जर तुम्हाला अशीच धार्मिक माहिती आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.